एक वस्तू 27 रुपयास विकल्याने 300 रुपये नफा झाला तर शेकडा किती नफा झाला? तर आता शेकडा नफा काढायचा म्हणून नफा उजव्या साईडनं लिहा. तर नफ्याच्या डाव्या साईडनं काय माहित पाहिजे आपल्याला? खरेदी किंमत आहे. आता इथं काय 300 रुपये नफा झाला, विक्री किंमत किती आहे? 27 आहे. तर आता नफा दिलेला आहे समजा उदाहरणार्थ 300. आता 300 नफा तर आम्हाला या ठिकाणी माहिती आहे. तर आता पुढे काय करायचं? जोपर्यंत इथं खरेदी किंमत माहिती होत नाही तोपर्यंत आपण पुढचं काही सांगू शकत नाही. तर मग आता इथं काय करावं लागेल आपल्याला? खरेदी किंमत महत्वाची आहे. तर मग शेकडा म्हणजे काय? 100वर किती? तर अशा पद्धतीने आपल्याला समजतं. मग खरेदी किंमत काय करायचं? नफा शिल्लकचा असतो. विकली केवढ्याला? 27ला, म्हणजे 300 रुपयांनी जास्त विकली. तर मग आता 2700 मधून 300 गेले किती राहिले? 2400. म्हणजे मूळची किंमत म्हणजे काय? खरेदी किती आहे? 2400. आता 2400 साठी 300 रुपये नफा, तर 100 साठी किती? तर मग आता याचा काय करायचा? तिरपा गुणाकार. सांगा 100 गुणिला 300 अपॉन 2400. 2 शून्याला 2 शून्याला काढायचं. 3 आणि 24 कोणत्या पाड्यामध्ये? 3च्या. 3 1 3 3 8 24. 8 आणि 100 कोणत्या पाड्यामध्ये? आता एक काय पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये जाणार आहे किंवा दशांश अपूर्णांकामध्ये. 8 1 8 8 12.5 100, म्हणजे 12.5 1 12.5. तर किती टक्के सांगा? 12.5%.